11 मार्च 1689 दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडाप घालणारा होता। अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता। असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वढू तुळापूर येथे ठार मारले। महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते। आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले। ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती। शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते। शंभूराजांच्या हत्येची ही बातमी नदी काठावर असलेल्या वढू गावातील काही मोजक्याच लोकांना माहीत होती। तसेच निर्दयी औरंगजेबाने हुकूम दिला होता की जो कोणी शंभूराजांच्या तुकड्यांना हात लावेल त्याचे शिर कापण्यात येईल। त्यामुळे वढू गावामध्ये भयानक भीती व शांतता पसरलेली होती। या गोष्टीची काहीही कल्पना नसलेली जनाबाई नावाची एक स्त्री नदीकाठावर कपडे धुण्यासाठी आली होती। तिने कपडे धुण्यासाठी पाण्यात हात घातला असता तिच्या हाताला शंभूराजांच्या देहाच्या मांसाचा तुकडा लागला। जेव्हा जनाबाईला समजले की हा मांसाचा तुकडा शंभूराजाचा आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा गळू लागले। तिला कशाचेच भान राहिले नाही व ती ते कपडे तिथेच टाकून दामाजी पाटलाच्या वाड्यात निघून गेली। तिने हा सर्व प्रकार पाटलाच्या बायकोला म्हणजे राधाई पाटलिनीला सांगितला। दोघींचे हृदय धडधड व्हायला लागले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराचे हे झालेले हाल पाहून त्या खूप संतापल्या। त्यांनी लगेच ही खबर संपूर्ण गावात पसरवली व सगळा गाव वाड्यात जमा झाला। त्यामध्ये गोरखनाथ बुवा, गोविंद महार व इतर गावकरी होते। कोरेगावला गेलेले दामाजी पाटील पण आले। या भयानक परिस्थितीमध्ये गावाने पुढे काय करायचे त्याची मसलत सुरू झाली। गोरखनाथ बुवा म्हणाले की आपल्या राज्याच्या लेकराच रक्तमांस आपल्या गावच्या शिवेच्या बाजूला पडाव आणि आपण गप बसून राहाव हे आपल्याला शोभत नाही। स्वराज्याचे आपल्या मुलखावर, आपल्या गावावर खूप उपकार आहेत। त्यामुळे पापी औरंगजेबाच्या फरमानाला झुगारून आपण आपल्या राजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्याचे दहन करू। परंतु गावचे प्रमुख दामाजी पाटील या गोष्टीसाठी तयार नव्हते। शंभूराजांच्या देहाला हात लावणे म्हणजे औरंग्याकडून गावाचे नुकसान करून घेणे। परंतु राधाई पाटलीन म्हणाली की आम्ही आमच्या स्वराज्याच्या छत्रपतींना असे नदी काठावर सोडू शकत नाही। आपल्या पूर्वजांनी गेल्या जन्मात खूप मोठे काम केले असेल म्हणूनच छत्रपती शिवाजी राजाचा बाळ आपल्या गावाच्या मांडीवर झोपायला आला। राधाई पाटलिनीच्या या शब्दांनी जनाबाई व गोविंद महार यांचे रक्त पेटले। गोविंद महार म्हणाले, आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत। प्राण गेला तरी चालेल पण राजांसाठी, स्वराज्यासाठी इतके तरी करूच। व ते तिघेच नदीकडे जाऊ लागले। त्यांच्या पाठोपाठ गावातील बायकामुले पण सामील झाली। गोरखनाथ बुवा पण सामील झाले अन हळूहळू सर्व गाव त्यांना सामील झाला व ते रात्रीच्या अंधारात 62 जण नदीकाठावर गुपचूपपणे गेले। औरंगजेबाच्या छावणीवर नाचगाणी, मौजमजा चाललेली होते। त्याचा फायदा त्यांनी घेतला। सर्वजण शंभूराजांचे इकडे तिकडे पडलेले अवयव गोळा करत होते। सर्व देह व तुकडे एकत्र झाला व सर्व लोक गुपचूपपणे गावात आले। गावात आल्यानंतर ते तुकडे शिवले गेले। मग प्रश्न उत्पन्न झाला की देहाचे दहन कोठे करायचे? तर त्यासाठी पुन्हा गोविंद महार यांनी स्वतःच्या जमिनीवर राजांच्या देहाचे दहन करायला खुल्या दिलाने परवानगी दिली व तेथेच या 62 जणांनी राजांच्या देहाला अग्नी दिला। हे गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचे मावसभाऊ। या 62 शूर लोकांचे, जनाबाईचे, राधाई पाटलिनीचे, गोविंद महार यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र केव्हाच विसरू शकणार नाही। मारणारा मेला, पण मेलेला अमर झाला। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।